हॅलो. तर आज बनवायचा होता नाश्त्याला काय करावं असा प्रश्न होता. मग इथे घेतली मेथी. तर मेथीची भाजी करावी की पराठे करावे हा प्रश्न होता, पण म्हटलं चला पराठेच बनवू मेथीची. आणि मग अशा प्रकारे मेथी ही नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 2-3 पाण्याने चांगल्या त्याच्यातला कचरा वगैरे काही असेल तर निघून जाईल, धुवून घेतलेली. त्याच्यानंतर वेळेवर चांगल्या पद्धतीने मेथी चिरून घेतली आहे. तर मेथी अशा प्रकारे ताटात काढून घेतलेली आहे. आणि मेथीमध्ये मग आलं लसूण टाकलं आहे थोडंसं. तुम्ही त्याच्यामध्ये बरेच टाकू शकता. आलं लसूण, धने जिरे पावडर, लाल तिखट, हिंग, हळद असे सर्व थोडे थोडे टाकून घ्यायचे. मी इथे मीठ टाकलं आहे आणि त्याच्यानंतर हिंग टाकला थोडासा, जिरे, हळद टाकली आहे. तर लाल तिखट टाकायचं विसरली होती पण टाकून घेतलं. त्यानंतर थोडी त्याच्यामध्ये तीळ आणि तेल पण टाकलेलं आहे. तर घरामध्ये जेवढे पीठ अवेलेबल असेल, जसं गव्हाचं, बाजरीचे, ज्वारीचे आवडत असेल तुम्हाला, ते सर्व पीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकता. जसं मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचे आहे आणि आपलं बेसन, साधं बेसनाचं पीठ त्यामध्ये ॲड केलं आहे. ते जास्त नाही, फक्त 4-5 चमचे घेतलेले आहे. तर एवढे सगळे पीठ ॲड केले आणि ॲड करून व्यवस्थित पीठ मळून 10 मिनटासाठी 15 मिनटासाठी ठेवून दिले. तर इथे बघताय तुम्ही रेडी झालेलं आहे पीठ, किती व्यवस्थित भिजलेलं आहे पीठ. तर आता पराठे लाटून घेऊया. पराठ्याचे तुम्ही वेगवेगळे प्रकार बनवू शकता, जसे मेथी पकोडे असेल, मेथीचे भजे असतील, मेथी कटलेट किंवा मग मेथीचे बऱ्या प्रकारे तुम्ही पदार्थ बनवू शकता. इथे बघताय तुम्ही पराठा लाटून घेतला आहे मी आणि तव्यावर व्यवस्थित तो भाजून घेतला आहे. तर व्यवस्थित भाजेपर्यंत नाही तर लवकर जर पराठा काढला तर तो कच्चा राहू शकतो. त्याच्यामुळे तो जवळपास असा कुरकुरीत होईपर्यंत, चांगला भाजेपर्यंत तो तव्यावरच आलटीपलटी करायचं आहे. तर मी थोडंसं तेल टाकलं आहे. तेलाचा जास्तही वापर केलेला चांगला नसतो, त्याच्यामुळे थोडंसंच तेल घेतलं आहे. तर अशा प्रकारे झालेलं आहे रेडी आणि मी आता ताटात काढून घेते. बघा, ताटामध्ये पराठा आलेला आहे आणि आता नाश्त्याला द्यायचा आहे तो. बघू शकता तुम्ही कसा झाला आहे पराठा. नक्की सांगा, आवडतो का तुम्हाला पराठा? सांगा मला कमेंट करून आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. तर इथे जवळपास 3-4 पराठे मी बनवून घेतलेले, टिफिनसाठी पण द्यायचे होते. तर अशा पद्धतीने पराठे रेडी झालेले. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा.